मुंबईच्या मानखुर्दमध्ये 3 मजली बांधकाम कोसळून मोठी दुर्घटना, 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। मानखुर्दच्या जनता नगरमधील दुर्घटनास्थळी मंत्री गिरीश महाजनांकडून पाहणी। नियमानुसार मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाईल, मंत्री महाजन यांची माहिती। मानखुर्द दुर्घटनेमध्ये 5 बालकांसह 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून जखमींवर उपचार सुरू आहेत। मृतांच्या कुटुंबियांची गोवंडी शताब्दी रुग्णालयामध्ये भेट घेतली असून बाधित कुटुंबियांना प्रशासन सर्वतोपरी मदत करणार, महापौर रितू तावडे यांची प्रतिक्रिया। मानखुर्दमधील घटनास्थळाची नगरसेवक नवनाथ बन यांच्याकडून पाहणी, तर ही 3 मजली इमारत अनधिकृत असल्याची बन यांची प्रतिक्रिया। मानखुर्दमधील दुर्घटनास्थळाची आमदार अबू आझमी यांच्याकडून पाहणी, अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणाऱ्यांवर आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा, आमदार आझमी यांची मागणी। पुढील 3 दिवस कोकण किनारपट्टी आणि पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट। 8 जुलैनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झालेला। मुंबईच्या तुलनेमध्ये पुण्यामध्ये कमी पाऊस असून घाटमाथ्यावर पावसाचं प्रमाण अधिक आहे। मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी। पुढचे 3 ते 4 दिवस मुंबई, कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर जोरदार पाऊस बरसणार। पुणे आणि लोणावळ्यामध्ये शाळांना सुट्टी जाहीर। हवामान विभागाकडून पुणे, लोणावळ्याला आज रेड अलर्ट। सुरक्षेच्या कारणास्तव शहरातील शाळांना सुट्टी जाहीर। मुंबई विद्यापीठाच्या आजच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या। अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे मुंबई विद्यापीठाचा मोठा निर्णय। या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलं जाईल। मिसिंग लिंकवरील दुसऱ्या बोगद्याच्या आधी दरड कोसळली। पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळली। सुदैवानं जीवितहानी नाही। दरड कोसळल्यानं मिसिंग लिंक वाहतुकीसाठी बंद। दुसरीकडे बोरघाटात पाणी साचल्यानं मुंबई पुणे एक्सप्रेस वे देखील बंद।